आरोपी बांगलादेशातील असतील तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश, आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर टीका, तर या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्याच अवतीभोवती म्हणत नितेश राणेंचं उत्तर. सैफ अली खानच्या घरी चोरी करणारा चोर ठाण्यात पकडला. आता ठाण्यातले चोर आम्ही मुंबईत पकडू. संजय राऊतांचा नाव न घेता शिंदे गटाला टोला. पहाटेचा शपथविधी हे अजितदादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र. भाजपसोबत जाऊ नका, दादांना पाया पडून सांगत होतो. सुनील तटकरे साक्षीदार. शिर्डीतल्या भाषणात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेतलं जाणार नाही. कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार. अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा. रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद पेटला. गोगावलेंना पालकमंत्री पद न मिळाल्यानं रायगड शिवसेनेचे आमदार नाराज. महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी उद्या एकनाथ शिंदेंची भेट घेणार. संघ भाजप समन्वय बैठकीचा समारोप. छोट्या घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घ्या. शासनाच्या योजना संघटनांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजप मंत्र्यांना सूचना. नागपुरात मोहन भागवतांविरोधात युवक काँग्रेस आक्रमक. राम मंदिराच्या उभारणीनंतर स्वातंत्र्य मिळाल्याच्या वक्तव्याचा निषेध. आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी. आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा. संतोष देशमुख कुटुंबियांसह सोमनाथ सूर्यवंशीचे कुटुंबीय सहभागी. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत विभागीय आयुक्तांना निवेदन. संजय गांधी निराधार योजनेप्रमाणे लाडकी बहीण योजनाही बंद होणार. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंचा दावा. तर योजना चालू राहणार असून 26 जानेवारीच्या आधी हप्ता जमा होणार. अजितदादांची ग्वाही. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण अग्नितांडव. शास्त्री पूल परिसरातल्या सेक्टर 5 मधली घटना. तंबू आणि साहित्य जळून खाक. अग्निशमन दलाकडून परिसर सील. आग नियंत्रणात.